धरा मारुती धरा गोपा मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो रामाने मारुती राज्य दिले जो बाळा जो जो रे जो रामराज्यात मारले रावण कृष्ण राज्यात केला खेळ रामराज्यात मारले रावण कृष्ण राज्यात केला खेळ भीमराव पाटलांचे नाव घेते आज आहे शिवजन्माची वेळ चला स्टार्ट शिवाजी मुलबाते आरशात शिवाजी विश्वनाथ पाटलांचं नाव घेते शिव महाराजांच्या जयंती वेळी तारामध्ये राणी पूजी विलास माझा पुत्र जालिंदर वाटाळ्याच्या जीवाला ते मी मंगळसूत्र रागिनी सचिन पाटील आपल्या समोर विनातीचा प्रतिष्ठान करताना 16 महाराष्ट्र काळातील एक दैदिप्यमान असा खेळ आणि कृपया टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. दरवर्षी आपल्याला ती मातीमध्ये प्रवेश दाखवला असतो.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या तोंडातून महाराजांबद्दल उद्गार आले ते हिंदीमध्ये आहेत आणि ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो. म्हणजे असं नाही मी केलेलं तर ते आता एक स्फूर्तपणे आले म्हणून. ये सब बिल्कुल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंदौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान में मौर्य सल्तनत को स्थापित करने वाली ये महाबली दौलत आज क्या देख रही है। शिवाजी हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर रहा है। हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने। ये हमारे मिर्जा अमीर गुलाबराव शाहिस्ते खान। जब शिवाजी ने इनके लाल महल पिछा के डाले तो उनकी छक्के जुड़ा दिए। ये तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये सूरत के खूबसूरत इनायत का तो शिवाजी ने सूरत पे छापे डाले तो ये दुम दबा के भाग गए। ये जोधपुर के मिर्जाबादा जय सिंह, इन्होंने अपने मराठों के वार छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए हैं। ये मिर्जा राजा जय सिंह जब शिवाजी ने इनके हाथों पे मिठाई रख दिया और आगरे के कैद खाने से फरार हो गया, सभी मंसूबों को इन्होंने मिट्टी में मिला दिया। लश्कर के साथ मैदान छोड़ने वाली एकर का ये रसूल बेकर रोजवानी, ये कुकरताज का बहादुर, ये बहादुर का कुकरताज, तमाम राजपूत बुंदेल पठान, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी। एक बात कहूं शहजादे, औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं था। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया। हमने लाखों की लालच दिखाई मराठों को, मराठों ने उस पर थूक दिया। मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे बिकते नहीं। एक बात कहूं शहजादे, शिवाजी मगरूर है, शिवाजी दगाबाज है, पर उसका चाल चलन दूध की तरह साफ और आसमान को बुलंद की छोड़ है उसकी ऊंचाई। ये सब देख के मुझे लगता है कि अल्लाह मुझे दुश्मन दिया, मैं बड़ा खुश नसीब पड़ा कि मुझे दुश्मन दिया, वो भी शिवा जैसा दिया। आपण शिवजयंती साजरी करतोय, पण आज बलिदान मासाचा दुसरा दिवस आहे, कोणाला काहीही माहिती नाहीये। त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। शिवाजी महाराजांचे काहीतरी साजरं केलं, सण केले, जयंत्या केल्या किंवा त्यांचा आपण राज्याभिषेक वगैरे केला तर आपल्याला काही लागेल असं काही नाहीये। आपल्याला शिवभक्ती जागवायची आहे तर आपण संभाजी महाराजांचं बलिदान मास सुद्धा पाळलं पाहिजे। ज्यांना जे होईल त्यांनी करा, कोणाला काही असं हे नाहीये की सगळ्यांनी करायला पाहिजे, पण आपल्याला आवडती गोष्ट आपली जी असेल ती तेवढी आपण सोडा। फक्त 30 दिवसाचं बलिदान मास आहे ते सगळ्यांनी पाळा असं मला मनापासून वाटते। कोणते सण उत्सव साजरे करू नका या 30 दिवसामध्ये। कालपासून 18 फेब्रुवारी पासून चालू झालंय, 18 मार्च पर्यंत आहे। घरामध्ये काही गोडधोड करू नका। आपला मुलगा जसा जातो त्याचा जसा छळ केल्यावर आपल्याला दुःख होतं, तसंच सेम संभाजी महाराजांच्या ह्याच्यात सुद्धा झालेला आहे। आपण त्यांचा जो कालावधी आहे बलिदान मासाचा तो एक दुःख काळ म्हणून साजरा करा। आपल्या गावामध्ये फक्त शिवजयंती हेच साजरं होतंय, संभाजी महाराजांचं किंवा राजाराम महाराजांचं काही साजरं होत नाही। 3 छत्रपती झाले या महाराष्ट्रात, पण कोणाला काहीही त्याची माहिती नाहीये। एक छत्रपती आहे, एक छत्रपती शिवाजी महाराज एवढंच माहिती आहे, पण राजाराम महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांची काहीच इतिहास कोणालाच माहिती नाहीये। माझा सांगण्याचा एवढाच हेतू आहे की सगळ्यांनी या 30 दिवसामध्ये कोणतेही सण किंवा कोणतेही कार्यक्रम करू नका। आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करा। शेवटच्या काही दिवसांमध्ये एक वेळ जेवण करा, गोडधोड सगळं सोडून द्या, काही गोडाधोडाचं खाऊ नका। आणि जसा आपला मुलगा वारल्यानंतर आपल्याला दुःख होतं किंवा आपल्या जवळचा नातेवाईक कोण गेल्यानंतर आपल्याला दुःख होतं, तसंच करा। काही असं थाटमाट करून वगैरे काहीही करू नका। शिवजयंती असल्यामुळे हा बलिदान मास 2 दिवसानंतर पाळायचा असं ठरलेलं होतं। उद्यापासून किंवा आजपासून तुम्हाला जमेल तेवढं करा। धन्यवाद। शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव नित्यश्री अक्षय मिश्रा। आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती ही आपण जयंती मोठ्या आनंदाने साजरी करत आहोत।
जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी झाला. शिवाजी महाराजांचे कार्य आपल्याला आजही प्रेरणा देते. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शिवाजी भोसले होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. एवढे बोल चालू. अध्यक्ष महोदय, पत्रकार वर्ग आणि माझ्या वर्गमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या भोवती जीवाला जीव देणारे सवंगडी गोळा केले. त्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 साली रायगड या गडावर झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज मोबाईल जातीवर याबद्दल माहिती सांगणार आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनिलहरीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बोल बोल, लिहून आणली मग तू काय येते जय हिंद, जय महाराष्ट्र.